माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 15, अयोध्याकांड. महाराज जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा दोघांमध्ये समेट घडून आला. त्यांनी पुढील कथा सांगितली. मागील भागावर आता पुढे आपण सुरू करतोय. जो आपल्या कृत्याच्या चांगल्या व वाईट परिणामाचा विचार करत नाही तो महामूर्ख ठरतो. एखाद्याने काटेरी झुडपे वाढवावीत म्हणून आंब्याचे झाड तोडले तर सुगीच्या काळात त्याला नक्कीच पश्चाताप करण्याची वेळ येईल. रामाला वनवासात पाठवून मी निश्चितच अशाच प्रकारची वर्तणूक केली आहे. फार पूर्वी मी तरुण राजपुत्र असताना केवळ आवाज ऐकून दृष्टीआड असलेल्या लक्ष्यावर शब्दवेधी बाण सोडण्याची, लक्ष्यभेद करण्याची मी कला आत्मसात केली. एकदा शरयू नदीच्या किनारी रात्री मी शिकारीसाठी गेलो असताना मी एक आवाज ऐकला जो मला पाणी पिणाऱ्या हत्तीच्या आवाजासारखा वाटला. परंतु मी त्या दिशेने बाण सोडल्यावर मात्र मला एक मोठी किंकाळी ऐकू आली. मानवी आवाजात असा आक्रोश ऐकू आला. मी एक निष्पाप ऋषी कुमार असूनही मला इतक्या क्रूरपणे बाण कोणी मारला. ती वेदनामय करुणा किंकाळी ऐकताच मी त्या दिशेला धावलो. तेथे मी पाहिले की एका तपस्वी कुमाराच्या शरीरात माझा बाण घुसल्याने तो भूमीवर पडला होता. मला पाहून तो मुलगा म्हणाला, माझे वृद्ध व आंधळे माता पिता, मी पाणी आणण्याची वाट पाहत आहे. तुम्ही स्वतःच्या बाणाने फक्त मलाच नाही तर त्यांनाही मारले आहे. माझ्या सेवेशिवाय जीवन जगणे त्यांच्यासाठी अशक्य. कृपा करून त्यांच्या पुढ्यात जा. तुम्ही मला प्राणघातक रीतीने जखमी केले आहे अशी कबुली द्या. फक्त जाण्यापूर्वी कृपा करून हा बाण सोडून काढा, कारण त्याने मला फार वेदना होत आहे. महाराज दशरथ पुढे जात राहिले, पुढे सांगत राहिले बाण सोडून काढावं की नाही. अशा समरोहात मी पडलो, कारण मला भीती वाटत होती की तसे केले तर तो कुमार ताबडतोब मरेल. मला अडचणीत सापडलेला पाहून त्या मुलाने मला समजाविले, तुम्ही एका ब्राह्मणाला मारत आहात असे मनात आणून घाबरू नका. माझा जन्म वैश्य पिता क्षुद्र मातेच्या पोटी झालेला. हे शब्द ऐकल्यावर मी तो बाण काढून टाकला, ओढला. मी असे केल्यावर त्या मुलाने त्वरित प्राण सोडला. मग मी ते पाण्याचे भांडे भरले. अतिशय दुःखी अंतकरणाने त्या मुलाच्या माता पित्याच्या आश्रमात गेलो. तेथे एक वृद्ध असक्त अंध जोडपे होते. माझी चाहूल ऐकताच त्यांना वाटले की आपला पुत्रच आता आला आहे. त्याने प्रेमळ शब्दाने मला संबोधण्यास सुरुवात केली. त्यामुळे माझ्या अंतकरणाला अधिकच वेदना झाल्या. पण मी धीर धरून माझ्या हातून माझ्या पुत्राचा कसा अपघाती वध केला हे त्यांना सांगितले. त्यांच्या पुत्राचा वध कसं केला हे सांगितले. मी आपला पुत्र नाही तर दशरथ राजाचा क्षत्रिय आहे. आपला पुत्र पाणी भरत असल्याचा आवाज ऐकून एक हत्ती पाणी पिता असे मला वाटले. अजानतेपणे मी बाण सोडला, तुमच्या पुत्राला मारले. कृपया माझ्या पापाचे मी प्रायचित्य भोगायला तयार आहे. कसे करू सांगा, कसे करू सांगा. दशरथ विद्वान असल्याने जाणून होते की आपल्या पापकर्माची फळे भोगण्यातून आपण सुटका करू शकत नाही. म्हणून त्याने हुशारीने योग्य त्या प्रायचित्याची विचारणा केली. धर्मशास्त्रे सांगत आहे की प्रत्येक बुद्धिमान व्यक्तीने पुढच्या जन्मातील कष्टापासून मुक्ती मिळविण्यासाठी मृत्यूपूर्वीच आपल्या पापाचे प्रायचित्त घ्यावे. अपराधाच्या गंभीरतेनुसार त्या व्यक्तीने पाप परिमार्जन केले पाहिजे. जरी आजकाल अनेक लोकांच्या मनात पुनर्जन्माच्या अस्तित्वाबद्दल शंका असली तरी कर्माचे दृढ नियम, जसे कर्म तसे कर्मफळ, हे सर्व परिस्थितीमध्ये लागूच राहतात. त्यातून कोणाची अगदी त्या नियमाबद्दल काही कल्पना नसल्याची सुटका होत नाही. लोक जेव्हा परमेश्वराचे निसर्गाचे नियम मोडतात तेव्हा त्यांना जन्मांतरी यांची फळे भोगावीच लागतात. बहुधा निम्र जीव योनीत किंवा नरकात त्यांचे पतन होते. हे टाळण्यासाठी महाराज दशरथाने पाप विमोचनासाठी लगेच प्रयत्न सुरू केले. माझे म्हणणे ऐकून घेतल्यावर वृद्ध साधू उतरला, तू स्वच्छेने अशा पापाची कबुली देत आहे म्हणून मी तुला शाप देत नाही. जर मी तसे केले असते तर तू त्वरित मृत्यू पावला असता. तू अज्ञानाने माझ्या पुत्राला मारले म्हणून तुला मी जीवदान देत आहे. आता कृपा करून मला माझ्या पुत्राजवळ घेऊन चल. त्या अंध जोडप्याच्या त्याच्या पुत्राच्या पार्थिव देवाजवळ नेले. ते त्याला प्रेमाने कुरवळू लागले, दीनवाणी होऊन विलाप करू लागले. जेव्हा त्यांनी आपल्या पुत्राच्या आत्म्याचा तर्पण केले तेव्हा राजा इंद्र आपल्या दैवी रथातून तेथे उतरले. त्या वृद्ध माता पित्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पुत्राप्रमाणेच उच्च स्थान प्राप्त होईल असे आश्वासन देऊन इंद्राने त्या मुलाला दैवी रूपात स्वर्गात नेले. नंतर त्या वृद्ध तपस्व्याने मला शाप दिला. आता जसे आम्ही आपल्या पुत्राच्या मृत्यूचे तीव्र दुःख अनुभवतो तसेच पुत्रविराहाचे दुःख तुला भोगावे लागेल. एवढे बोलून त्या
पत्नीने आपल्या पुत्राच्या चितेत उडी घेतली. अशा तऱ्हेने त्यांनी आपल्या जीवनाचा त्याग केला व ते स्वर्गात गेले. प्रिय वा कौशल्ये, आज मी आपल्या भयानक गुन्ह्याची सजा भोगत आहे. हृदय भग्न झाल्याने मला मृत्यू येत आहे. तेल संपत आलेल्या दिव्यातील ज्योतीप्रमाणे माझ्या संवेदन शक्तीला ओहोटी लागल्याने मला जाणवत आहे की मृत्यू माझ्या निकट आहे. हे राणी, मी दुःखाने आधीच अंध झालेली आहे. कृपया मला स्पर्श कर. तुझ्या इथे असल्याची मला खात्री पटेल. महाराज दशरथ रामाच्या स्मृतीमध्ये पूर्णपणे लीन होऊन त्यांच्या विरह वेदनेमुळे विलाप करत होते. जेव्हा अर्धी रात्र सरून गेली तेव्हा महाराजांनी आपल्या मर्त्य शरीराचा त्याग केला. महाराज दशरथाने आपल्या पुत्रावर पूर्ण पुरुषोत्तम भगवान रामावर इतके प्रेम केल्यामुळे जेथे रामचिरकाल राज्य करतात त्या आध्यात्मिक लोकात त्यांना स्थान मिळाले. जो भक्त अन्न ग्रहण करताना, झोपताना, काम करताना किंवा विश्रांतीच्या वेळी सतत परमेश्वराचे चिंतन करत असतो त्याला परमेश्वराच्या दिव्य धामाची प्राप्ती होते. म्हणून जरी राजा दशरथांना त्यांच्या पूर्वीच्या पापाचे फळ म्हणून खूप दुःख सोसावे लागले तरी त्यांना त्यांच्या इच्छित ध्येय प्राप्त झाले. अर्थात भगवान रामाचा चिरंतन सहवास त्यांना मिळाला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा भाट महाराजांना उठवायला आले तेव्हा त्यांचे सेवक दरवाजाबाहेर हात जोडून उभे होते. तथापि जेव्हा महाराजांच्या दासीने दालनात प्रवेश केला तेव्हा त्यांच्या शरीरात चेतनेचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. स्त्रियांनी घाबरून किंकाळी फोडली. त्या सरशी कौशल्या, सुमित्रा जाग्या झाल्या. जेव्हा महाराज निधन पावल्याचे दोन्हा राजांनी सांगितले, राणींनी पाहिले त्या दुःखाने त्या जमिनीवर कोसळल्या. हा सगळा गलबला ऐकून कैकेयी सुद्धा आली. महाराजांचा मृत्यू झाल्याचे कळताच ती सुद्धा कळवळून रडू लागली. आपल्या मृत पतीचे मस्तक कुरवाळत कौशल्या कठोर शब्दात कैकेयीला म्हणाली, मी महाराजांच्या चितेवर चढेन, म्हणजे मी सुद्धा त्यांच्यासोबत जे तेथे गेले तेथे राहू शकेन. फक्त तुझ्यासारखे अधम स्त्रीच्या नवऱ्याच्या अनुपस्थित जिवंत राहू शकते. मंत्रीगण आले. कौशल्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करीत त्यांनी तिला बाजूला नेले. त्यानंतर त्यांनी महाराज दशरथाचे मृत शरीर एका तेलाच्या प्रचंड कुंभात सुरक्षित ठेवले, कारण पुत्राच्या उपस्थितीत अंत्यविधी पार पाडता येऊ शकत होते. राज्यकर्त्याचे क्षेत्र गमावलेले अयोध्येचे रहिवासी निराग्रस्त झाले. त्या रात्री कोणालाही झोप लागली नाही. लोक रस्त्यावर जमले. सार्वजनिकरित्या कैकेयीची निर्वचना करीत आपल्या दुःखाला वाट करून देऊ लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रह्मरुद्रातील प्रमुख ब्राह्मण दरबारात एकत्र येऊन राजाच्या पुत्रापैकी कोणी एकाला सिंहासनावर बसण्याची मंत्रीगणाला विनंती करू लागले. वशिष्ठ, वामदेव, मार्कंडेय, कस्यन, गौतम इतर ऋषींना उद्देशून सर्व ब्राह्मण म्हणाले, राजा विना राज्याची वाटचाल विनाशाकडे होते. अशा राज्यात गुन्हेगार, चोर परिस्थितीचा लाभ घेता कायद्याचा अंमल राहत नाही. बिन राजाच्या राज्यात मालकी अधिकार नाहीशी होता. पुत्रपित्याची अवज्ञा करतात. दातृत्वाचा विसर पडतो. जसजसे नागरिक एकमेकांचा गैरफायदा घेऊ लागतात तसतशी धर्मकृत्यांना उतरती कळा लागते. त्यावर ऋषी उतरले, तुमचे म्हणणे अतिशय योग्य. या जगात राजाच चांगले आणि वाईट यामधील सीमारेषा आखतो. चांगल्या राजविना प्रजा म्हणजे गुराख्याविना गुरे होत. वशिष्ठांनी सुचवले, राज्याचा उत्तराधिकारी म्हणून आधीच भरताची निवड झालेली आहे, तेव्हा त्याचाच तात्काळ राज्याभिषेक केला पाहिजे. भरत आणि शत्रुघ्नाला अयोध्येला आणण्यासाठी कैकेयी राजाच्या राजधानीत आत्ताच जलद दूत रवाना करावेत. सर्वांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. दूतांना पाठवताना त्यांना भरताना इतकाच संदेश देण्याची सूचना देण्यात आली की तुम्ही अयोध्येत उपस्थित असल्याने तातडीने गरज आहे. बरेच दिवस प्रवास करून दूत रात्रीच्या वेळी कैकेयी राजाच्या राजधानीत पोहोचले. दरम्यान भरताने एक भयानक स्वप्न पाहिले होते. अतिशय अस्वस्थ होऊन ते जागे झाले. भरताची निराशा पाहून शत्रुघ्न त्यांचे इतर मित्र त्यांना आनंदी करण्याचा प्रयत्न करू लागले. तथापि त्यांचे विनोदी उद्धार भरताचे मनोरंजन करण्यात अपयशी ठरले. तेव्हा त्यांनी भरताच्या मनोव्यवस्थेची गंभीरपणे चौकशी केली. भरताने सांगितले, काल रात्री स्वप्नात मी सैरभैर आणि उदास झालेल्या माझ्या पिताश्रींना एका पर्वताच्या शिखरावरून शेणाच्या डबक्यात पडताना पाहिले. त्या दलदलीत धडपडत असताना त्यांनी आपल्या ओंजळीतून तेल पिले आणि वेडसर माणसासारखे ते विचित्र हसले. नंतर ते तेल त्यांच्या अंगावर पसरले आणि ते त्याच तेलात शिजलेला भात खाऊ लागले. अचानक दृश्य बदलले आणि मी पाहिले की महासागर कोरडा झालेला होता.
आणि चंद्र पृथ्वीवर पडला होता. पृथ्वी अंधारात बुडून गेली होती. तिच्या पृष्ठभागावर राक्षस फिरत होते. ज्वालामुखीचा उद्रेक होऊन त्यातून ज्वाला लाव्हा बाहेर फेकले जात होते. मग ते दृश्य नाहीसे झाले. माझ्या वडिलांच्या हत्तीचे दात मोडून पडलेले मला दिसले. काळी वस्त्रे परिधान केलेल्या, रक्तचंदनाच्या लेपाने पूर्णपणे माखलेल्या, लाल फुलांची माला घातलेल्या, लोखंडी सिंहासनावर बसलेल्या महाराजांना काळ्या रंगाच्या तरुण स्त्रिया छळत होत्या. शेवटी एक गाढवाचा रथ वेगाने माझ्या तातांना दक्षिणेकडे घेऊन जात असलेला मला दिसला. एवढे भयानक स्वप्न पाहिल्यानंतर मी असा निष्कर्ष काढला आहे की माझे पिता, माझ्या बंधूपैकी एक जण किंवा मी निश्चितच मृत्यू पावणार आहे. आता सुद्धा अकारण माझे हृदय भयभीत झालेले, माझा आवाज घोगरा झाला, माझी त्वचा निस्तेज झाली. कोणतेही कारण नसताना माझे मन अस्वस्थ झाले. मला माझीच लाज व तिरस्कार वाटू लागला. खरोखर मी जेवढा अधिक विचार करतो तेवढीच माझी खात्री पटत आहे की या भयानक स्वप्नातून काहीतरी वाईट घडणार आहे, याचा संकेत मिळत आहे. जेव्हा व्रताचे बोलणे चालू होते तेव्हाच अयोध्येच्या दूतांनी दालनात प्रवेश केला. नम्रपणे वाकून नमस्कार केल्यानंतर त्यांनी संदेश पाठवला. हे राजपुत्रा, मंत्रीगणांनी, वशिष्ठांनी आपल्याला अयोध्येला बोलावले आहे. तेथे आपली उपस्थिती अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा भरताने त्यांना आपल्या माता पित्याचे कुशल विचारले तेव्हा आधीच पडविल्याप्रमाणे सर्व काही ठीक आहे असे उत्तर त्यांनी दिले. तेथून तत्काळ निघण्यासाठी उत्सुक असलेल्या भरताने आपल्या मातामह व मामांचा निरोप घेतला. निघताना भरताला महाराज अश्वपतींनी अनेक मूल्यवान भेटी दिल्या. तथापि वशिष्ठांच्या ताबडतोब परत येण्याच्या संदेशामुळे काहीतरी वाईट घडणार आहे असे सूचित करणाऱ्या या स्वप्नामुळे भरताने त्या भेटीची फारशी दखल घेतली नाही. शत्रुघ्नासमवेत भरत रथावर आरूढ झाले. त्यांच्या संरक्षणासाठी दिलेल्या विशाल सैन्यासमवेत घाईघाईने निघाले. विविध प्रदेश त्वरेने पार केल्यानंतर प्रवासाच्या 7व्या दिवशी भरत अयोध्येच्या सीमेवर येऊन दाखल झाले. काही अंतरावरूनच भरताच्या लक्षात आले की नगरी नेहमीसारखी आनंदी दिसत नाही. त्यांनी जेव्हा राजधानीत प्रवेश केला तेव्हा त्यांना प्रत्येकजण दुःखाने पीडित दिसला. तेव्हा भरताने आपल्या सारथ्याला सांगितले, हे चिन्हे त्यांना आपल्या पित्याच्या मृत्यूची सूचना देत आहे. संपूर्ण अयोध्या नगरी दुर्लक्षित वाटत होती. आपापल्या धार्मिक कर्तव्यांना नागरिकांनी पूर्णविराम दिल्यामुळे सगळे काही अस्वच्छ, वैराण वाटत होते. अश्रू भरल्या नेत्राने भरताने पित्याच्या प्रासादात प्रवेश केला. नेहमीच्या दालनात महाराज न दिसल्याने भरत घाईने आपल्या आईच्या प्रासादात गेले. त्यांनी तिच्या दालनात प्रवेश करताच कैकेयी आपल्या आसनावरून लगेच उठली. दीर्घ काळाने भेटलेल्या पुत्राला पाहून ती हर्षभरीत झाली. आपल्या आईचा पदस्पर्श करण्यासाठी भरत वाकले तेव्हा त्याला वर उचलले. प्रेमाने त्याचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले. कैकेयीने आपल्या पित्याचे, त्याच्या राज्याचे कुशल विचारले. उत्तरादाखल सर्व काही चांगलेच चालल्याचे अभिवचन भरताने दिले. नंतर भरत म्हणाले, वशिष्ठांच्या बोलल्यामुळे मी आता तातडीने माघारी आलो आहे. माझे तात कसे आहेत? मला ते त्यांच्या दालनात कसे दिसले नाहीत? कैकेयीने शांतपणे उत्तर दिले, प्रिय पुत्रा, महाराज दशरथ मृत्यू पावले आहेत. हे ऐकताच दुःखाचा हादरा बसून भरत जमिनीवर कोसळले. मोठ्याने आक्रोश करू लागले. कैकेयी त्यांचे सांत्वन करून लागली, प्रिय भरता, दुःखाने इतका व्याकुळ होऊ नकोस. पुण्यवान आणि ज्ञानी व्यक्ती नेहमीच समतोल राहतात, अशा तऱ्हेने शोक करीत नाहीत. भरताने मग आपल्या आईकडे महाराजांच्या मृत्यूचे कारण विचारले. त्याने आपल्यासाठी काही निरोप दिला आहे का अशी पृच्छा केली. त्यानंतर त्यांनी विनंती केली, कृपा करून रामांना कोणा करून तरी लगेच बोलवाने पाठवा. मी आल्याचे त्यांना सांगा, मी आल्याचे त्यांना कळवा. जणू काही आपण चांगला समाचार देत आहोत अशा तऱ्हेने कैकेयीने निसंकोचपणे सांगितले. रामाने वनवासात जाण्यासाठी कोसल राज्य सोडले. तो आता वल्कले नेसता आणि सीता लक्ष्मणे त्यांच्याबरोबर गेले आहे. तथापि कौशल्याच्या पुत्राचा विरह तुझे तात सहन करू शकले नाहीत. म्हणून हे राम, हे सीते, हे लक्ष्मणा म्हणत त्यांनी प्राण सोडला. कदाचित रामाकडून ब्रह्महत्या झाली असावी अशी शंका आलेल्या भरताने रामांना वनवासात का पाठवले असे जेव्हा विचारले तेव्हा कैकेयीने आपल्या स्वार्थासाठी सर्व वृत्तांत वेगळ्याच प्रकारे रचून सांगितला. तुझ्या अनुपस्थित अचानक महाराजाने दुसऱ्या दिवशी युवराजपदी रामाचा राज्याभिषेक करण्याचे घोषित केले. कौशल्या तिच्या पुत्राच्या वर्चस्वापासून
आपल्याला वाचविण्यासाठी एका युद्धामध्ये मी तुझ्या पित्याला मरणापासून वाचवले होते, तेव्हा त्यांनी मला दिलेल्या 2 वरदानाचा मी उपयोग केला. पहिल्या वरदानाने मी तुझा राज्याभिषेक करण्याची मागणी केली. दुसऱ्या वरदानाने मी रामाला 14 वर्षासाठी वनवासात पाठवले. राम हा दशरथाचा नेहमीच लाडका होता, म्हणून त्याच्या वियोगामुळे महाराज हृदयभंग होऊन मरण पावले. म्हणून तुझ्या पित्याचा अंत्यविधी पार पाडल्यानंतर तू आजच राजसिंहासनाचा स्वीकार केला पाहिजेस. कृपया मन घट्ट कर, दुःखाचा त्याग कर. हे ऐकून भरत रागाने अत्यंत संतप्त झाले. आपल्या मातेची निर्वचना करीत ते म्हणाले, हे दुष्ट स्त्रिये, तू संपूर्ण विश्वाचा विध्वंस करायला निघाली. प्रत्यक्ष कालीच असावी. तूच माझ्या पित्याला मारले. तूच मला प्राणापेक्षा प्रिय असलेल्या रामांना वनवासात पाठवले. तुझ्याकडून विशेष अशा प्रसंगी मी राजसिंहासनाचा स्वीकार करेन असा विश्वास वाटण्यात की तुझी बुद्धी भ्रष्ट कशी झाली. तू माझी माता नव्हे, तू माझी सर्वात मोठी वैरीण आहे. तू जे काही केलेस त्यासाठी तू नरकात जावेस अशीच माझी प्रार्थना आहे, अशीच माझी प्रार्थना आहे. बघूया पुढे काय ते पुढच्या भागात. या ठिकाणी हा भाग संपवते. जर श्रवण केले तर जय श्रीराम प्रतिक्रिया लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.